US च्या ज्या भागामध्ये मी राहते तिथे गेले महिनाभर खूप पाऊस पडत आहे. कधी मुसळधार पाऊस पडतो, कधी पावसाच्या हलके सरी येऊन जातात. कधी दिवसभर पाऊस येतो, थांबतो, येतो, जातो. It's a rainy season in India too. So I thought it will be a good idea to talk about the rain and share some expressions about the rain with you all. तर आजचा टॉपिक आहे एक्सप्रेशन्स टू यूज व्हेन इट रेन्स. सुरुवातीला आपण पाऊस अगदी थोडा पडत असतो त्यावेळी कुठल्या एक्सप्रेशन्स वापरायच्या ते बघूयात. फॉर एक्झाम्पल, पावसाच्या सरी येत आहेत. इंग्लिशमध्ये कसं सांगणार? तर इट इज ड्रिझलिंग. ड्रिझल म्हणजे पाऊस पडतोय. लेट्स सी द एक्झाम्पल. We didn't go to the shop because it is drizzling outside from morning. सकाळपासून पाऊस पडत आहे त्यामुळे आम्ही शॉपमध्ये गेलो नाही. दुसरी एक्सप्रेशन आहे इट इज स्पिटिंग. म्हणजेच पाऊस थोडा थोडा पडतोय. एक्झाम्पलमध्ये इट इज स्पिटिंग कसं यूज करायचं ते पाहूयात. प्लीज कॅरी ॲन अम्ब्रेला. इट इज स्पिटिंग आउटसाइड. अम्ब्रेला घेऊन जा, बाहेर पाऊस पडत आहे. आता आपण बोलूयात जेव्हा मुसळधार पाऊस पडतो किंवा खूप पाऊस पडतो त्यावेळी इंग्लिशमध्ये कुठल्या एक्सप्रेशन्स वापरायच्या. मोस्ट कॉमनली आपण इट इज रेनिंग और इट इज रेनिंग हेवीली या एक्सप्रेशन्स यूज करतो. फॉर एक्झाम्पल, वेअर ए रेनकोट, इट इज रेनिंग. और ड्राईव्ह सेफली, इट इज रेनिंग हेवीली. सुरक्षितपणे ड्राईव्ह करा कारण बाहेर खूप पाऊस पडत आहे. पण या व्यतिरिक्त अजून वेगळ्या कुठल्या एक्सप्रेशन्स इंग्लिशमध्ये वापरतात ते आता आपण पाहूयात. पहिली एक्सप्रेशन आहे pour डाऊन. म्हणजेच मुसळधार पाऊस किंवा जोराचा पाऊस पडणे. एक्झाम्पलमध्ये याचा वापर इट इज पोरिंग डाऊन असा केला जातो. किंवा दुसरं एक्झाम्पल पाहूयात. वी पुल्ड ओव्हर द कार वेन इट स्टार्टेड टू पोर डाऊन. म्हणजेच आम्ही आमची कार बाजूला घेतली जेव्हा जोराचा पाऊस सुरू झाला. पुढची एक्सप्रेशन आहे इट इज लॅशिंग डाऊन. लॅशिंग डाऊन म्हणजेच परत जोराचा पाऊस पडणे. एक्झाम्पलमध्ये कसं यूज करायचं ते पाहूयात. लुक, इट इज लॅशिंग डाऊन. नेक्स्ट एक्सप्रेशन आहे बकेट डाऊन किंवा कम डाऊन इन बकेट्स. बकेट डाऊन म्हणजेच जोराचा पाऊस पडणे किंवा कम डाऊन इन बकेट्स म्हणजे सुद्धा मुसळधार पाऊस पडणे. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. ही डिडंट गो फॉर ए वॉक बिकॉज द रेन वॉज बकेटिंग डाऊन हार्ड. तो चालायला गेला नाही कारण जोराचा पाऊस पडत होता. अनदर एक्झाम्पल. लुक ॲट द डार्क क्लाउड्स. इट लुक्स लाईक इट इज गोइंग टू कम डाऊन इन बकेट्स. आभाळ किती काळं झालंय, असं वाटतंय की जोराचा पाऊस पडणार आहे. आता पाहूयात जेव्हा पाऊस दिवसभर पडतो, जातो, येतो, जातो यासाठी कुठली एक्सप्रेशन यूज करायची. रेनिंग ऑन अँड ऑफ. म्हणजेच ऑन म्हणजे सुरू होणे, पाऊस पडणे. ऑफ म्हणजे जाणे. इट हॅज बीन रेनिंग ऑन अँड ऑफ सिन्स येस्टरडे. कालपासून पाऊस येतोय आणि जातोय. बऱ्याच जणांनी ऐकलं असेल किंवा वाचलं असेल पुस्तकांमध्ये, जेव्हा जोराचा पाऊस पडतो तेव्हा इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स अशी एक्सप्रेशन यूज करतात. दिस इज अन ओल्ड यूसेज ऑफ द एक्सप्रेशन
म्हणजेच पूर्वी ही एक्सप्रेशन जास्त वापरली जायची, पण साधारणपणे बोलताना आपण ज्या मागे एक्सप्रेशन्स पाहिल्या त्या जास्त वापरल्या जातात. आता बोलूयात हेलस्टॉर्मबद्दल. हेलस्टॉर्म म्हणजेच गारांचा पाऊस. गारांचा पाऊस हे इंग्लिशमध्ये कसं सांगायचं हे पाहूयात. ठीक आहे, लिसन. वी नेवर एक्सपेक्टेड अ हेलस्टॉर्म ऑन आवर वे टू उटी. आम्ही उटीला जाताना रस्त्यामध्ये गारांचा पाऊस लागेल असं कधीच एक्सपेक्ट केलं नाही. दुसरी टर्म आहे थंडरस्टॉर्म. थंडरस्टॉर्म म्हणजे आभाळाचा गडगडाट होऊन पाऊस पडणे. याचा वापर वाक्यामध्ये कसा करायचा हे पाहूयात. द वेदरमॅन हॅज प्रेडिक्टेड दॅट देअर विल बी ए थंडरस्टॉर्म टुमॉरो नाईट. हवामान खात्याने उद्या रात्री गडगडाटी पाऊस पडेल असं प्रेडिक्ट केलं आहे. आभाळ आलंय किंवा ढगाळ वातावरण झालंय हे कसं सांगायचं ते आता पाहूयात. मोस्ट कॉमनली यूज केलं जातं ती एक्सप्रेशन आहे इट्स क्लाउडी. बट अदर दॅन दॅट इन US they use different expression or different phrase, and it is it's overcast. जेव्हा आभाळ येतं किंवा ढगाळ वातावरण असतं त्यावेळी इट्स ओव्हरकास्ट असं म्हटलं जातं, किंवा इट्स ग्लूमी आउटसाइड. ग्लूमी म्हणजेच ढगाळ वातावरण. आता आपण पाहणार आहोत रिअल लाईफ एक्झाम्पल और रिअल लाईफ कॉन्व्हर्सेशन. जोराचा पाऊस पडतो तेव्हा कॉन्व्हर्सेशनमध्ये एक्सप्रेशन्स कशा यूज करायच्या ते आता आपण पाहूयात. Mom, did you see outside? It's coming down in buckets. Oh yeah, it is really pouring down. Let me call Dad and check on him. Hopefully he didn't get caught in rain. Yes, Mom, we should call him. आणि नेक्स्ट कॉन्व्हर्सेशन हे जेव्हा थोडासा पाऊस पडत असतो त्यावेळी इंग्लिशमधून कसं सांगायचं याबद्दलचं आहे. हाय रिधिमा, वेअर आर यू राईट नाव? इट इज ड्रिझलिंग आउटसाइड. डिड यू कॅरी युअर अम्ब्रेला? Yep, I have my umbrella. I'm on my way and I'll be home in 30 minutes. ओके, सी यू देन. या व्हिडिओमध्ये पावसाबद्दलच्या सगळ्या एक्सप्रेशन्स आपण शिकलो. नेक्स्ट टाईम ज्यावेळी पाऊस पडेल त्यावेळी व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि या एक्सप्रेशन्स कुणाबरोबर तरी कॉन्व्हर्सेशनमध्ये यूज करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट टाईम विल कम विथ न्यू सिच्युएशन अँड रिलेटेड एक्सप्रेशन्स. अंटिल देन कीप प्रॅक्टिसिंग. सी यू नेक्स्ट टाईम.